नमस्कार, मी श्रावणी स्टार इंडिया 1 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आता श्रीगोंद्याच्या विधानसभा निवडणुका सुरू झाल्यात। तेवढून महायुतीकडून बबनदादा पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत। अनुराधा नागवडे महाविकास आघाडीकडून आहेत। अपक्ष राहू जगताप आहेत। वंचित कडून अण्णासाहेब शेलार आहेत। तुम्हाला काय वाटतं? आमच्या अंदाजाने मला वाटतं पाचपुते विक्रमसिंह पाचपुते येतील। विक्रमसिंह पाचपुते येतील कशामुळे? भाजपचे कार्य चांगले आहेत नाही मागचे सगळे। त्यांनी सगळं ते लाईट फुकट अनुदान दिले, कुठं शेतीला सोयाबीनला अनुदान दिले, हेक्टरी 5,000 रुपये, असे बरेचसे कामं केले त्यांनी। रस्त्याचे कामं केले त्यांनी, गावातले कुठं शिवरस्ते कुठं असे रस्ते, आता बरेच कामं झाले। भाजपवर तुम्ही खुश आहात? भाजप खुश आहात। तुमचा पाठिंबा भाजपला? भाजपला। ओके, धन्यवाद। पंतप्रधान मोदी साहेबांना? मोदी साहेब। ओके, ते माणूस देतील त्यांना मी मत देणार। मोदी साहेब जे माणूस देतील त्यांना मतदान करणार? मग इकडे भाजपचे बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमदादा पाचपुते उभे आहेत। हो, त्यांना करणार कशामुळं? त्याच्यामुळं मोदीमुळं करणार, भाजप पक्षामुळे करणार? भाजप पक्षामुळं। ओके, इकडे पाचपुत्यांच्या माध्यमातून काही विकास कामं झालीत का गावात तुमच्या? त्यांनीच केलेले आहेत, सगळेच केलं त्यांनीच केलेले आतापर्यंत। शिवाजीराव करडिले ते भाजपचे आहेत, आम्ही शिवाजी करडिलेच्या पाठीमागची माणसं आहोत बरं का। त्यांनी जे कामं केलेत आमचे तर ते आता दिसतेच आहेत। तुम्ही भाजपवर खुश आहात? मी भाजपवर खुश आहे। ओके, धन्यवाद। माझा भाजपला आहे। भाजपला कशामुळं? बबनदादामुळे। बबनदादांच्या माध्यमातून असे तुमच्या गावामध्ये एक दोन महत्वपूर्ण कामं कोणते झाले? भरपूर कामं रस्ते झाले। एक दोन महत्वपूर्ण कामं सांगू शकतो? संपूर्ण धनगरवाडीवर सगळं काँक्रिटीकरण झालंय, गावात काँक्रिटीकरण झालंय, रस्ते झाले। ओके, म्हणजे तुम्ही भाजप सोबत एकनिष्ठ आहात? हो, नक्की। तुम्हाला काय वाटतं तरुण वर्ग म्हणून कोणाला सहकार्य करायचं? तरुण प्रताप विक्रमदादा पाचपुते यांनाच करावं वाटतं। कारण विक्रमदादा पाचपुते कशामुळं? कारण की ते विकास कामे जरूर करू शकतात, यापुढे मला विश्वास आहे। महायुतीकडून बबनदादा पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते उभे आहेत। महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे उभे आहेत। त्यानंतर अपक्ष राहू जगताप आहेत। वंचित कडून अण्णासाहेब शेलार आहेत। तुम्हाला काय वाटतं तरुण वर्ग म्हणून कोणाला कौल तुमचा? आता श्रीगोंदा तालुक्यात तसं पाहायला गेलं तर पाचपुतेंनी 40 वर्ष राजकारण केलेलं आहे। बरोबर। त्यानंतर त्यांनी आता मुलासाठी तिकीट मागितल्यामुळे ते मोदी जे म्हणतात आमच्याकडे घराणेशाही नाही, त्या घराणेशाहीला इथं सुरुवात झालेली राहिला प्रश्न नागवड्यांचा। नागवड्यांनी आता सगळ्या पक्ष फिरून आलेले आहेत, त्यामुळे लोकांना त्यांच्यावर विश्वास अर्थ नाही। राहुल आता 2014 पासून पवार साहेबांबरोबर एकनिष्ठ आहे। बरोबर। ही जागा 15 खोके देऊन जरी मशालवाल्यांना गेली असेल तरी इथल्या तरुणांचा प्रतिसाद हा राहुल दादांसाठी चांगला आहे। राहुल दादांसाठी तरुण वर्ग प्रत्येक गावात अग्रेसिव्ह आहे। राहुल दादा मोठ्या मताधिक्याने विजयी होते। ओके, आता श्रीगोंदा विधानसभेची निवडणूक सुरू झाली आहे। महायुतीकडून बबनदादा पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमदादा पाचपुते उभे आहेत। महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे उभे आहेत। वंचित कडून अण्णासाहेब शेलार आहेत। अपक्ष राहू जगताप आहेत। तर तुमचा पाठिंबा कोणाला, तुमचा कौल कोणाला? बबनराव पाचपुते, विकी पाचपुतेला कशामुळे? त्यांनी कामच केले आमच्या इकडे। आता रुई खेळते, खांडगाव रस्ता केला, आमच्या गावाला 2-2.5 कोटीचा निधी दिला, आमच्या समाजाला 20 लाख रुपये दिले। कामच आहेत त्यांची इथं, कामच का। तुम्ही भाजप सोबत विकीदादा सोबत आहे? विकीदादा सोबत आमचं कौल आहे विकीदादा पाचपुते कशामुळे? त्यांनी 10 आजारी असताना सुद्धा भरपूर निधी आणून लोकांचे विकास कामं भरपूर दादांच्या माध्यमातून विकीदादांनी भरपूर विकास केलाय। तुमच्या गावात एखादी दोन विकास कामं आहेत ना? रोडचे कामं झाले, तर काही मुंजेड समाजाच्या मशिदीसाठी याच्यासाठी निधी दिला त्यांनी भरपूर, म्हणून करतात त्यांचं आमचं त्यांच्याकडेच। आमचा वकील आहे विकीदादा पाचपुते कशामुळे? चांगले काम करते, तरुण तडफदारकडे बबनदादांच्या माध्यमातून त्यांनी कामं केली, भरपूर काम केली तिकडे। मग तुम्ही भाजप सोबत विकीदादा सोबत आहेत? हो, आहे ना। अनुराधा नागवडेला कशामुळे? कारण होतकरू आहे, काम चांगले, माणूस की जमान आमदार आहे। त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली का तुमच्याकडे? आता तर ते आताच आमदार होणार आहे, मला झाल्यावर करणारच आमदार काम करेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? एकदम 100%। विकीदादा पाचपुते यांच्याकडे। विकीदादा पाचपुते कशामुळे? विकीदादा या तालुक्यातील एक शांत, हुशार आणि संयमी तरुण युवा नेता आहे आमच्या काळा म्हणजे सध्याच्या युगामध्ये या तालुक्यात। बबनदादांच्या माध्यमातून विकीदादांनी काही कामं केली का तुमच्या गावात? 100% आमच्या गावात 2.5 ते 3 कोटीचा रुपयाचा निधी दिलेला आहे। 1 कोटीचा आता एक डोंगरमाळा ते घोगरगाव रस्ता दिलेला आहे 1 कोटीचा। त्याचप्रमाणे मुस्लिम समाजासाठी सुद्धा 20 ते 30 लाखाचा निधी दिलेला आहे। आता गावामध्ये 4 खडीकरणाचे रस्ते येतात, 10-10 लाख रुपये निधी दिला। असं एकूण 2.5-3 कोटीचा निधी आम्हाला आदरणीय दादांच्या माध्यमातून भेटलेला आहे। ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया 1 लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।